नमस्कार. बरंच तुम्ही ऐकलं आहे असोसिएशन, रेकॉन्स आणि स्नेह पार्क. आय थिंक स्नेह आणि असोसिएशन असल्याशिवाय ही बिल्डिंग तयार होऊ शकली नसती. हे तेवढंच खरं आहे. मी ॲक्च्युली तसं बघितलं तर फार आमचं मिनिमल इंटरॅक्शन झालं बिल्डिंगमध्ये, आणि मला काही जास्त फॉलोअप पण करायला लागलं नाही. त्यांनी जे कन्स्ट्रक्शन करायचा लेआउट वगैरे असेल फार मिनिमलच चेंजेस केले होते. पहिले असा काही याचा प्लॅन नव्हता इथे डहाणूकरला परत शिकवायचा, पण बिल्डिंग जाऊन लॉबी येऊन पॉश होऊन आल्यानंतर बघतो की इट्स वर्थ थिंकिंग दॅट आय शुड नाव करू. खरंच सुंदर झाली लॉबी आणि बिल्डिंग, आणि मिनिमल इंटरॅक्शनमध्ये काम झालेलं आहे आणि केलेलं आहे. मला जास्त फॉलोअप पण करायला लागलं नाही, त्याच्यामुळे एक ते फार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे केसेस केदारनी व्यवस्थित हँडल केलेले आहेत. पण तसं बघितलं तर स्नेह पार्कमधनं क्रेडिट जातं कोमाजे सर आणि कुलकर्णी सरांना. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्यांनी जो फाउंडेशन रचला आणि त्याच्यावर आज इमारत रचली आणि आता आपण परत राहायला येणार आहे, हे फार मला पण आठवण झाली. पुमाजींनी जुने मंडळींचे नाव घेतली. मला एस्पेशली वैद्य काका, माझे वडील पंचवाडकर आणि नायडू आजोबा यांचे सासरे, त्यांचा इंटरव्ह्यू झाला. हे आम्ही तिघंच पहिले आलो होतो 1988ला. तेव्हापासून आम्ही डहाणूकर बघतोय आणि इथेच मुलं तर इथेच लहान अशी मोठी झाली. माझा मुलगा तेव्हा नव्हता जेव्हा आम्ही शिफ्ट झालो, आणि जस्ट शिफ्ट झालो होतो. आणि आज तुम्ही बघितलं तर त्याने बिल्डिंग कधी बघितलीच नव्हती. आज आल्यानंतर म्हणाला की अरे नाही बाबा, विचार केला राखत नाही म्हणून. तर थँक्स टू असोसिएटेड अँड मोस्ट क्रेडिट टू कुलकर्णी काकांना माझे. आय थिंक त्यांच्या श्रमाशिवाय परिचय झालंच नसते, कारण त्यांनी फार प्रकारे भेटलं. म्हणजे ते उचल नसती खाल्ली नसतं झालं तर आय थिंक परत त्या काळात वी आर द फर्स्ट वन टू टेक अप दिस. सो थँक्स थँक्यू सर. ओव्हरऑल खूप छान अनुभव. मी माझ्या बाजूनी थँक्स टू अश्विनी, माझा तिच्याशी जास्त संबंध यायचा. तू आता इथे येच मोस्ट ऑफ द लेडीज विल से दिस. खूप वेळा स्वयंपाकघर आलं की तिथे लगेच अश्विनी, अरे हे करता येईल का, ते करता येईल. अँड शी वॉज ऑलवेज कोऑपरेटिव्ह. सो खूप शांतपणे ती, मला वाटतं पोमाजींच्या बरोबर ती शांतपणे ओके ओके आपण बघूया. पेशन्स कोणाकडे नाही. आम्ही अश्विनीला बरेच वेळा सांगा एवढी शांत राहू नकोस. मला एक प्रश्न पडला, कोण कोणाकडनं शिकलाय? इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. ओव्हरऑल मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये, जनरली लेडीजच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या गप्पा होत असतात, तर तिथे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे वेगवेगळ्या ठिकाणाहून कळतं. सो तिथे आपल्याला काय काय नाही आले अँड हाऊ फॉर्च्युनेट वी वर हे लक्षात. थँक्स. घाटपांडे सर आहेत मॅडम, प्लीज या.